की इथनं पुढे जर बिझनेस करतात अपॉर्च्युनिटीज येत जात असणार आहे, त्या घ्यायच्या का सोडायच्या हे तुमच्यावर आहे. आणि जे अपॉर्च्युनिटीज घेणारे तेच या बिझनेसमध्ये टिकू शकणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जे घेणार नाही आहे, मग जिथे तुम्ही आज आहात तुम्ही वर्षभरानंतर पण स्वतःला तिथेच बघणार आहे. बिझनेस मी नेहमी म्हणतो इट इज अ रोलर कोस्टर राईड. इट इज नॉट अ जॉब की 10 ते 7 तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे. आता आज माझी टीम आहे, माझं पूर्ण आठवडाभर शेड्यूल हेक्टिक होतं. म्हणजे काल मी कोल्हापूरला होतो, त्याच्या 2 दिवस आधी मुंबईला होतो, काल रात्री आलो आहे आणि आज मी तुमच्याबरोबर आहे. अगेन आता इथनं मी परत मुंबईला ट्रॅव्हल 2 दिवस करणार आहे. मंडे 1 दिवस इथे असेल, ट्यूजडे वेनसडे परत मी बाहेर आहे. का तर बिझनेस म्हटल्यावर मला कंटिन्यूस 24/7 ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे. जिथे कुठे काही कमी पडणार आहे तिथे मला हजर राहावं लागणार आहे. सो एंड ऑफ द डिस्कशन मी परत काय करतोय, इथनं पुढे हे इन्सिडेन्सेस लक्षात ठेवा. अपॉर्च्युनिटीज दिली गेल्यावर त्या ग्रॅब करायच्या का सोडून द्यायच्या, का अति विचार करण्यात वेळ घालवायचा. सेमिनारमध्ये मी टॉपिक घेतलेला इम्पोस्टर सिंड्रोम. अति विचार करण्यात वेळ घालवताल, अति विचार करून निगेटिव्ह स्वतःला करताल, आयुष्यात बिझनेस कधीच मोठा तुम्ही करू नाही शकणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना?